दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू झालेलं आहे। निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसकडनं हे आपण बघतोय मकरद्वार इथनं बाहेर पडणारे हे सगळे काँग्रेसचे खासदार आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न अनेक सवाल यावेळेला करण्यात येत आहेत। राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेला व्हिडिओ आणि त्यातनं मतांची चोरी या संदर्भात त्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केलेत आणि आता त्यासाठी आपण बघतोय हे सर्व खासदार आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। एक लॉंग मार्च काढला जाणार आहे। निवडणूक आयोगावरती हा सगळा मोर्चा निघतोय। दिल्लीतल्या मकरद्वार हे जे द्वार आहे तिथून बाहेर पडताना हे सगळे काँग्रेसचे खासदार आणि महत्त्वाचे नेते मंडळी इथे पाहायला मिळत आहेत। सर्व उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या नेतृत्वात होत असलेलं आणि खास करून स्वतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। कशा पद्धतीनं वोट चोरी होतीये असं म्हणत हे आंदोलन होते। प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये वेगवेगळे फलक घेतलेले आहेत आणि या फलकांच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर आणि भाजपवरती अक्षरशः ताशेरे ओढण्यात आलेले आहेत आणि ही निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, मकरद्वार इथनं तयारी झालेली आहे आणि आंदोलनकर्ते निघतायत। बिलकुल, कारण संसदेचं आता लोकसभा आणि राज्यसभा पण दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालेले आहे। त्यामुळे आता मकरद्वारवर आंदोलन करतायत आणि तिथून पायी चालत हे निघणार आहेत। सर्वच नेते महत्वाचे निघणार आहेत आणि साधारणतः इलेक्शन कमिशनकडे मकरद्वार पासून 20 मिनिट लागू शकतं चालत जाण्यासाठी, परंतु बाहेर फोर्स मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे इतर खासदारांना इलेक्शन कमिशनकडे सोडतील का हा प्रश्न आहे। परंतु 30 जणांचं शिष्टमंडळ इलेक्शन कमिशनकडे पाठवण्याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्या 30 जणांमध्ये कोणकोणते नेते असणार आहेत हे पाहावं लागणार आहे। परंतु आता हे सर्वच खासदार जे विरोधी पक्षातील आहेत ते निघालेले आहेत। अनेक आरोप गेले होते। राहुल गांधी यांनी पण आरोप केले होते शकुन देवीचे 2 ठिकाणी मतदानाचं मतदान केंद्रावर नाव कसं काय आलं होतं अशा संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले गेले होते। आणि त्याचबरोबर काही ऍड करण्यात आलेले आहेत नावं आणि काही नावं जे ते डुप्लिकेट आहेत अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला होता। याच्यामध्ये किती आता इलेक्शन कमिशनकडे गेल्यानंतर हे मुद्दे मांडले जातील। इलेक्शन कमिशन कसं उत्तर देते आणि समाधानकारक उत्तर देते का हे पाहावं लागणार आहे। नक्कीच, मात्र इंडिया आघाडीतले सर्व नेते यावेळेला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत का? कोणकोणते महत्त्वाचे नेते यावेळेला दाखल झालेले आहेत? सुप्रिया सुळे असतील किंवा खासदार संजय राऊत हे सर्वजण इथे उपस्थित आहेत का? अधिक माहिती आपण घेणार आहोत। मल्लिकार्जुन खरगे हे देखील आता इथे दाखल झालेले आहेत। जयराम रमेश देखील उपस्थित आहेत। सर्व ज्येष्ठ नेते काँग्रेसचे इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं हे जोरदार असं आंदोलन होतंय। एक मोर्चा काढला जाईल, अर्थातच साधारण 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे मकरद्वार इथपासून ते निवडणूक आयोगापर्यंत आणि अर्थातच हे संपूर्ण अंतर कापण्यासाठी सज्ज झालेली आहे इंडिया आघाडीच्या वतीनं होत असलेलं हे आंदोलन आणि सर्व इंडिया आघाडीतले खासदार हे दाखल झालेले आहेत। सध्या आपण बघतोय कामकाज जे आहे तेही स्थगित झालेलं आहे लोकसभेतलं आणि त्यानंतर सर्वच्या सर्व खासदार हे बाहेर पडलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी इथे होताना पाहायला मिळते। मतांची चोरी होतीये असा थेट आरोप। इतकंच नव्हे तर निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत आहे, एकमेकांशी हातमिळवणी केलेली आहे आणि म्हणूनच लोकसभेमध्ये जे पाहायला मिळाला, ज्या पद्धतीची मतं पाहायला मिळाली तशी मतं आम्हाला महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये का मिळाली नाहीत असा थेट सवाल हा राहुल गांधी यांनी केलाय आणि यातच कशा पद्धतीनं ही मतांची चोरी झाली यावरती त्यांनी भाष्य केलंय। आकडेवारी दाखवतच त्यांनी काही मुद्दे मांडलेले होते। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आता पुढे येत आहेत। या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व हे ते करतायत आणि त्यांच्या नेतृत्वात आता हे आंदोलन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। चोरीचा महत्त्वाचा मुद्दा
हाती घेत हे आंदोलन सुरू झालेले आहे। सुप्रिया सुळे या सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। रामराजे शिंदे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। रामराजे, इंडिया आघाडीतले सगळेच नेते सध्या आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत का? जोरदार आंदोलन पाहायला मिळतंय, इथे घोषणाबाजी आणि त्यानंतर हे सर्वजण चालत निघणार आहेत, काय अधिक माहिती? बिलकुल घोषणाबाजी सुरू आहे आणि मकरद्वार पासून हे सगळे चालत निघणार आहेत। आता या अलायन्समधले सर्वच महत्वाचे घटक पक्ष यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकंदरीत की मतदार सूचीच्या संदर्भामध्ये डुप्लिकेट आणि ॲडिशन जे करण्यात आलेलं आहे त्या संदर्भाचा हा प्रश्न आहे। त्याचबरोबर बिहारमध्ये सुद्धा अचानकपणे अशा पद्धतीचं पुनर्परीक्षण का केलं जाते हा सुद्धा प्रश्न आहे। राहुल गांधी यांनी सांगितले की मागील वेळेस जेव्हा 10 ते 12 वर्षा अगोदर अशा प्रकारे करण्यात आलं होतं तर तेव्हा 2 वर्ष लागले होते पुनर्परीक्षण करण्यासाठी। यावेळेस मात्र एका महिन्यामध्ये हे संपूर्ण परीक्षण कसं काय केलं जाते असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन जे आहे ते केलं। आपण इथं सुरक्षा व्यवस्था पाहतोय की या बसेस आतमध्ये चाललेल्या आहेत। या बसेस कशासाठी चाललेल्या आहेत तर आतमध्ये जे काही खासदार आंदोलन करत आहेत केवळ 30 जणांचं शिष्टमंडळ पाठवलं जाईल, परंतु जे इतर खासदार आहेत त्यांना कदाचित या बसमधून पुन्हा संसदेमध्ये नेलं जाईल अशी माहिती आपल्याला मिळते। इलेक्शन कमिशनकडे फक्त 30 जणांना पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळते। हा पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस फोर्स आहे, हा संसद मार्ग आहे की जो इतर वेळी जो आहे तो VVIP इथे संपूर्ण हालचाल असते। परंतु आता इथं पाहतोय आपण की रॅपिड ऍक्शन फोर्स आणि इतर पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा इथं आलेले आहेत आणि इथं सामान्य लोकांना आता सध्या कोणतेही इथं वर्दळ आपल्याला दिसून येत नाहीये, कारण इथे प्रवेश दिला जात नाहीये। केवळ अधिकारी, खासदार आणि त्याचबरोबर पत्रकार यांनाच इथे प्रवेश दिला गेलेला आहे आणि बाकीची वाहतूक आहे ही वाहतूक या रस्त्याने डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। त्यामुळं हा जो रस्ता आहे आता थोड्या वेळानंतर हा पूर्ण सुद्धा रिकामा केला जाणार आहे, कारण याच रस्त्याने निवडणूक आयोगाकडे हे सर्व खासदार जाणार आहेत। त्यामुळे अगोदर पायऱ्यावर आंदोलन केलं जाते आणि त्यानंतर पायऱ्यावरून आंदोलन करून पुन्हा हे सर्व खासदार इलेक्शन कमिशनकडे निघणार आहेत। आपापले मुद्दे जे आहेत ते मांडले जाणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा शरद पवार यांच्या गटाकडून सुद्धा सुप्रिया सुळे या प्रोटेस्टमध्ये असणार आहेत, ते सुद्धा सहभागी घेणार आहेत। परंतु 12 वाजताची वेळ देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता कोणत्या क्षणी हे खासदार सर्व संसदेच्या बाहेर येतील आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनकडे निघतील। नक्कीच, मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय की कर्नाटकातनं मतांची चोरी झाली, महाराष्ट्रात मतांची चोरी झाली असे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि आरोपीच्या पिंजऱ्यात त्यांनी उभं केलेलं आहे निवडणूक आयोगाला। निवडणूक आयोगाकडनं जरी सांगण्यात आलेलं असलं तरी 30 जणांचं शिष्टमंडळ तुम्ही आणा, मात्र तरीही सध्या आपण बघतोय प्रचंड आक्रमक झालेले आहे इंडिया आघाडी। कशा पद्धतीनं इंडिया आघाडीचा हा सगळा मोर्चा असणार आहे, आक्रमक पद्धतीचा मोर्चा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। बिलकुल, कारण बिहार निवडणुका आहेत, बिहार निवडणुकीच्या अगोदर आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पण निवडणुका आहेत। त्या संदर्भामध्ये काहीतरी ठोस भूमिका जी आहे ती विरोधकांना मांडावी लागणार होती। यापूर्वी जी बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये आणि जे मतदार चोरी आहे तर त्या संदर्भामध्ये सर्वच पक्षांनी आपापल्या पातळीवर आग्रही भूमिका मांडावी आणि त्यानुसार तशी भूमिका जी आहे ते मांडायला आता सुरुवात केलेली आहे हे दिसून येते। कारण राहुल गांधींनी अगोदर बिहारमध्ये एक रॅली काढली होती, त्यानंतर आता दिल्लीमध्ये काढली जाते, कर्नाटकमध्ये सुद्धा काढण्यात आली होती आणि इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून कशा प्रकारे मतांची चोरी केली जाते हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते उघड केले जातात। परंतु हे मुद्दे कितपत खरे आहेत, कारण कर्नाटक सरकारने आणि इतर सरकारने सुद्धा लेखपत्र पाठवले राहुल गांधी यांना आणि 10 दिवसामध्ये तुम्ही जे आरोप केले त्याचं उत्तर द्यावं असं सांगितलेलं आहे, कारण या आरोपामध्ये तथ्यच नाहीये आणि त्याचबरोबर याचे पुरावे सुद्धा द्यावेत अशा पद्धतीनं या दोन्ही सरकारच्या निवडणूक आयोगाने मागणी केलेली आहे। त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की राहुल गांधी हे या संदर्भामध्ये काही आज चर्चा होते का त्यांची, किंवा लेखी का होईना परंतु उत्तर देत आहेत का। नक्कीच, मात्र या सगळ्यावरती आपण बघतोय की प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेलं असलं निवडणूक आयोगानं तरी सुद्धा मी लोकसभेत शपथ घेतली, त्यामुळे आता प्रतिज्ञापत्राची गरजच नाहीये, आवश्यकताच नाहीये असंही राहुल गांधींनी म्हटलंय। आणि दुसरीकडे आम्ही जे प्रश्न विचारतोय ते निवडणूक आयोगाला उत्तर भाजप का देते असाही सवाल केला जातोय संतप्त पद्धतीनं। बिलकुल, आणि असंच आहे की भाजप म्हणते की निवडणूक आयोगामध्ये
राहुल गांधींनी जावं, संसदेमध्ये हा प्रश्न मांडू नये, कारण सरकार त्याच्यावर बोलू शकत नाही. कारण निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाकडेच राहुल गांधींनी जावं आणि तिकडे विचारावं. निवडणूक आयोग त्यांना उत्तर देईल. मात्र संसदेमध्ये हा वारंवार मुद्दा आणून मग संसदेमध्ये कामकाज जे आहे ते ठप्प केलं जात आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा मुद्दा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये जर मुद्दा असेल तर तो न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकत नाही. संसदेमध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारकडून हे दोन मुद्दे मांडले जात आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचं हे प्रकरण आहे, तर संसद त्यामध्ये दखल देऊ शकत नाही, असे मुद्दे मांडले गेलेले आहेत. त्यामुळं आता पाहावं लागणार आहे की राहुल गांधी यावर या सगळ्या पूर्ण मुद्द्याच्या संदर्भामध्ये समाधानी आहेत की नाही आहेत. आपण एकीकडे पाहतोय की पार्लमेंटचं हे दरवाजा की जिथून हे सगळे येणार आहेत आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक पाहतोय की कशा पद्धतीने इथे ट्रॅफिक कोंडी इथे झालेली आहे. कारण याच रस्त्याने हे संपूर्ण खासदार आणि डेलिगेशन जे आहे ते येणार आहे. इथे ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते कसरत करत आहेत की ट्रॅफिक सुरळीत राहावं. परंतु आता जेव्हा हे संपूर्ण खासदार येतील तेव्हा मात्र इथलं ट्रॅफिक जे आहे ते ब्लॉक करावं लागणार आहे. कारण हाच मार्ग जो आहे तो इलेक्शन कमिशनकडे जाण्याचा मार्ग आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. त्यामुळं पोलिसांची कसरत आहे. एकीकडे सर्व खासदार आणि व्हीव्हीआयपी रस्त्यावर उतरणार आहेत, अशा वेळी त्यांची सुरक्षा करणं आणि दुसरीकडे ही दिल्लीतील वाहतूक व्यवस्था ही सुरळीत राहणं. कारण इथे जर ट्रॅफिक जाम झाला तर मात्र ही कोंडी जी आहे ती बराच कालावधी राहील आणि त्याचा फटका सुद्धा सामान्य नागरिकांना बसेल. इथे आसपास RBI आहे समोरच, म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेत. त्याचबरोबर इथे ट्रान्सपोर्ट भवन आहे की जिथे नितीन गडकरी बसतात. आपण जिथे थांबलो तिथेच हे ट्रान्सपोर्ट भवन आहे. त्यामुळं एक महत्वाचे संपूर्ण जे आहेत ते सर्व महत्वाचे ऑफिसेस इथे आपण पाहतोय की आता संपूर्ण बाहेर प्रयत्न करत आहेत. या सर्व जणांना कशा पद्धतीने बाहेर आणलं जातंय का आणि इलेक्शन कमिशनकडे 12 वाजता पोहोचायचं आहे. त्याच्यामुळं केवळ 15 मिनिटांमध्ये त्यांना हे पोहोचावं लागणार आहे. नक्कीच. आपण जसं सांगितलं होतं की हे साधारण 15 ते 20 मिनिटांचंच केवळ अंतर आहे. मात्र ज्या संख्येनं आता सध्या आपण बघतोय इंडिया आघाडी अतिशय त्वेषानं आणि जोरानं निघालेली आहे, ते पाहता इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मध्यंतरी आपण बघतोय मध्ये पोलिसांची कुमक सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात आहे. बॅरिकेडिंग सुद्धा मध्ये करण्यात आलेलं आहे. कशा पद्धतीची पोलिसांची पुढची रणनीती असणार आहे, कारण पूर्ण रस्त्यावर मध्ये सुद्धा बॅरिकेडिंग केलं गेलेलं आहे. बिलकुल आपण पाहतो की आता दोर जी आहे ती बांधली जाते इथे रस्त्यामध्येच आणि आतमध्ये प्रसारमाध्यमांना प्रवेश मात्र नाकारण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं आता हे संपूर्ण आंदोलन सुरू होते, बाहेर संपूर्ण खासदार येण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्या संदर्भामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो पण वाढवण्यात आला. पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, महिला पोलीस आहेत आणि कोणत्या क्षणी आता ते पायी चालत आणलं जाते का बसमधून आणलं जाते ते सुद्धा पाहावं लागणार आहे. नक्कीच. आता सध्या आपण बघतोय की पोलिसांनी सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे. मोठ्या संख्येनं हे सगळेजण खासदार जे आहेत ते आगेकूच करताना पाहायला मिळत आहेत. यात इतर कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा सहभाग हा पुढच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. आंदोलनाचं स्वरूप जे आहे ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात उग्र होताना दिसू शकतं. या अनुषंगानं पोलिसांनी काय तयारी केलेली आहे, दिल्ली पोलिसांना काय विशेष आदेश देण्यात आलेले आहेत का? बिलकुल, दिल्ली पोलीस आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की हे संपूर्ण रस्ते आता ब्लॉक करायचे आहेत. त्याचबरोबर थोडंसं तुला थांबवतीये रामराजे. मात्र आता आपण बघतोय जोरदार अशा पद्धतीचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सध्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरू झालेला आहे. हातामध्ये जोरदार फलक घेण्यात आलेले आहेत. मतांची चोरी बंद करा अशा आशयाचं हे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू झालेलं आहे आणि राहुल गांधी हे सगळ्यात पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इंडिया आघाडीचे सर्वच महत्त्वाचे नेते हे जोरदार घोषणाबाजी करत चाललेले आहेत. यापूर्वी राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आकडेवारी सकट कशा पद्धतीनं महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मतांची चोरी झाली यावरती भाष्य केलेलं होतं आणि एक मुद्देसूद अशा स्वरूपाचा त्यांनी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यानंतर प्रश्नांची सरबत्ती ही निवडणूक आयोगावरती केलेली होती. त्यानंतर आता ही थेट दृश्य आपण बघतोय. मकरद्वार इथनं सगळेजण बाहेर पडलेले आहेत आणि आंदोलन सुरू झालेलं आहे इंडिया आघाडीच्या वतीनं. आणि तिकडे दुसरीकडे जर आपण बघितलं तर मोठी पोलिसांची कुमक ही सध्या निवडणूक आयोगाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या
भागामध्ये पाहायला मिळते। इथे दृश्य आपण बघतोय संसद भवनाचा, नवीन संसद भवनाचा हा संपूर्ण परिसर आणि त्यातून मकरद्वार इथनं निघालेले हे सगळे आंदोलक आहेत। इंडिया आघाडीचं हे आंदोलन आणि सध्या केवळ खासदार आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत, मात्र बाहेर आल्यानंतर अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेलं हे आंदोलन आणि या आंदोलनामध्ये मतांच्या चोरी संदर्भात निवडणूक आयोगांवरती प्रश्नांची सरबत्ती होताना पाहायला मिळते। निवडणूक आयोग गप्प का आहे आणि निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांवर भाजपची उत्तरं का, असाही संतप्त सवाल हा वारंवार केला जातोय आणि अर्थातच त्यावरून संतप्त झालेले सर्वच इंडिया आघाडीतले हे सगळे खासदार सध्या आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। अगदी साधारण 15 ते 20 मिनिटांचंच अंतर आहे निवडणूक आयोगापर्यंत पोहोचण्यासाठी। एकीकडे आपण बघतोय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, या संस्थेला दिलेले अधिकार हे अर्थातच त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या अधिकारांचा वापर करून त्याने अर्थातच लोकशाही जपणं हे त्यांचं महत्त्वाचं काम। मात्र लोकशाहीवरच कुठेतरी गदा येते आणि सध्या निवडणूक आयोग आणि भाजपनं केलेली ही मोठी हात मिळवणी आहे असं म्हणत आंदोलन सुरू आहे। सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वच इंडिया आघाडीतले महत्त्वाचे नेते खासदार हे सध्या आंदोलनात सहभागी पाहायला मिळत आहेत। राहुल गांधी हे सगळ्यात पुढे आहेत, या आंदोलनाचं ते नेतृत्व करतायत आणि पाठोपाठ आपण बघतोय इंडिया आघाडीतले सर्व खासदार हे सध्या आंदोलनामध्ये चालतायत। जोरदार घोषणाबाजी होते, निवडणूक आयोगांवरती प्रश्नांची सरबत्ती आहे। केवळ 30 जणांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी आत या अशा स्वरूपाचे निर्देश एकीकडे निवडणूक आयोगानं इंडिया आघाडीला दिलेले आहेत, मात्र त्याचं आता कितपत पालन होईल किंवा अर्थातच यावरती पुन्हा एकदा कोणत्या स्वरूपाची कुरघोडी इंडिया आघाडीकडनं केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्ये मध्ये आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आलेले आहेत। 7 लेअर बॅरिकेटिंग हे निवडणूक आयोगाच्या गेटच्या अगदी जवळच्या भागात करण्यात आलंय, जेणेयोगे कोणत्याही स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात घोळका इथे दाखल होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे। दिल्ली पोलिसांच्या बरोबरच इतरही सुरक्षा कर्मी हे सध्या तिथे उपस्थित आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, अवघ्या काही मिनिटांमध्ये निवडणूक आयोगावर धडकेल मोर्चा। हा मोर्चा जो आहे तो बाहेर निघतोय आणि मोर्चामध्ये अनेकांनी कॅप घातलेली, टोपी घातलेली आहे, त्यावर सुद्धा मेसेज दिलेला आहे। हातामध्ये फलक घेतलेला आहे की हे जे वोटर पुनर्परीक्षणचे संदर्भामध्ये जी भूमिका घेतली जाते तर त्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि लोकशाही ही धोक्यात असल्याचं सुद्धा हे फलक जे आहेत ते आपण पाहतोय की या खासदारांच्या हातामध्ये दिसत आहेत। मोठा जमाव आहे इंडिया अलायन्सचा या खासदारांचा, परंतु यापैकी कोण निवडणूक आयोगामध्ये जाणार हे पाहावं लागणार आहे, कारण केवळ 30 जणांच्या डेलिगेशनला परवानगी देण्यात आलेली आहे, इतर मात्र खासदारांना परवानगी देण्यात आलेली नाही। त्यामुळं या आणि दुसरी आपल्याला ही माहिती मिळते की जो मार्च निघणार आहे, मार्चच्या संदर्भात परवानगी मागितली होती तर मार्च सुद्धा नसणार आहे, कारण पोलिसांनी त्यांना परवानगी दिलेली नाही। त्यामुळं प्रोटेस्ट करणं संसदेमध्ये आणि त्याचबरोबर बाहेर येणं आणि बाहेर आल्यानंतर मात्र त्यांना बसमध्ये बसवून कदाचित निवडणूक आयोगाकडे नेलं जाऊ शकतं। मार्च केला जाईल का हे पाहावं लागणार आहे, कारण मार्चसाठी मात्र कसल्याही पद्धतीची परवानगी दिली नसल्याची माहिती आपल्याला मिळते। मग अशा वेळी काय केलं जाणार आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। जर पायी जर निवडणूक आयोगापर्यंत नेलं जात नसेल तर मग इंडिया अलायन्सचे हे सगळे खासदार आहेत ते एकत्रितपणे कोणती भूमिका घेत आहेत का, आक्रमक रूप धारण करतायत का हे सुद्धा बघावं लागणार आहे। मात्र बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहे। RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्टॉपवर सुद्धा मोठी बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहेत। दिल्ली पोलीस आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, महिला फोर्सेस आहेत, रॅपिड ऍक्शन फोर्सेस सुद्धा इथे दाखल झालेले आहेत आणि आसपास संपूर्ण फोर्स जो आहे तो साधारणतः 1000 पोलीस बंदोबस्त जो आहे तो या एवढ्या परिसरामध्ये पार्लमेंटच्या आसपास लावण्यात आलेला आहे। त्यामुळं एक अशा वेळी, कारण हे सगळे VVIP नेते आहेत आणि म्हणून रस्त्यावर कोणतेही त्यांच्यासोबत दुर्घटना होऊ नये, त्याचबरोबर त्यांची सुरक्षता आणि सामान्य नागरिकांना पण त्रास होऊ नये या तिन्ही चारी पातळीवर जे आहे ते विचार करावा लागणार आहे आणि त्या संदर्भातली तयारी सुद्धा करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। सकाळपासून आपण प्रेक्षकांसाठी दाखवलं होतं की तयारी कशा पद्धतीने चालू आहे। आता मात्र हा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला, दोन्ही बाजूने रस्ते आणलेली आहे आणि ही मोठी दोर जी आहे
ती फेकण्यात येत आहे आणि या दोरच्या पलीकडे जाऊ नये आणि या दोरच्या मधूनच या संपूर्ण खासदारांनी जावं यासाठी सुद्धा आपण पाहतोय की हे जे आता आंदोलन जे आहे ते पोहोचलेलं आहे RBIच्या जवळ, ट्रान्सपोर्ट भवनच्या जवळ आणि सावधान मोदी सरकार वोट हमारा हक अधिकार अशा प्रकारचे फलक जे आहेत ते घेण्यात लावण्यात आलेले आहेत. म्हणजे की मतदान करणं हा आमचा अधिकार आहे आणि मतदान किती गेलं हे सुद्धा हा सुद्धा आमचा अधिकार आहे अशा प्रकारचं हे संपूर्ण फलक आहेत. आणि हे फलक घेऊन हे सर्व खासदार जे आहेत ज्याच्यामध्ये महिला खासदार पण समावेश आहेत, सिनियर खासदार आहेत जे अगोदर मंत्री राहिलेले आहेत युती कालावधीमध्ये ते सुद्धा आलेले आहेत. आणि ट्रान्सपोर्ट भवनच्या समोरच असा मोठा गदारोळ जो आहे तो इथं सुरू झालेला दिसून येतोय. बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे. तिथून पोलीस फोर्स आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्यांना मात्र अडवण्यात आलेलं आहे. या सर्व खासदारांना आणि डेलिगेशनला पुढे प्रवेश दिला जात नाहीये. आता पाहावं लागणार आहे की नेमकं हे खासदार काय करतायत आणि पोलीस त्यांना परमिशन देण्यात त्या निवडणूक आयोगाकडे, कारण 30 जणांना परमिशन फक्त दिलेले आहेत. वोट चोरी नाही केली अशा प्रकारचे हे फलक आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेमध्ये हे फलक आहेत. केवळ हिंदी आणि इंग्लिशमध्ये नाहीये तर प्रादेशिक भाषामध्ये सुद्धा नक्कीच रामराजे. आणि सध्या आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळतेय. स्वतः प्रियंका गांधी सुद्धा जोरदार घोषणाबाजी करतायत आणि इथे जी अडवणूक होतीये त्या विरोधात आता आणखीनच आक्रमक होताना हे सर्वच्या सर्व 300 खासदार पाहायला मिळत आहेत. खासदारांची एक मोठी फौज इथे जमा झालेली आहे आणि अनेक प्रश्नांचे सरबत्तीकरणासाठी ते समोर दाखल झालेले आहेत. पोलिसांसोबत आपण बघतोय माईक वरती पोलिसांशी संवाद साधला जातोय. सध्या आपण बघतोय पोलीस आणि इथे उपस्थित असणाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. केवळ 30 जणांना आत जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र सध्या आपण बघतोय सर्वच्या सर्व 300 खासदार हे आत जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि वोट चोरी नाही चलेगी असं म्हणत अनेक मुद्दे अधोरेखित करण्यात आलेले आहेत. वेगवेगळे फलक हाती घेत जोरदार अशा स्वरूपाचं हे आंदोलन सध्या आपल्याला दिल्लीत पाहायला मिळतंय. दिल्लीत वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळते. एकीकडे हातामध्ये फलक घेतलेले हे सगळेच्या सगळे तब्बल 300 खासदार दाखल झालेले आहेत आणि इतरही अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र पोलीस त्यांना आत जाण्यापासून मज्जाव करतायत, रोखतायत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असणारं विरोधकांचं हे जोरदार आंदोलन म्हणावं लागेल. इंडिया आघाडी एक प्रकारे कशा पद्धतीनं एकजूट आहे हे दाखवण्याचा सुद्धा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. आमची एकजूट आणि आमची एकी ही कायम आहे हे दाखवण्याचा सुद्धा राहुल गांधी यांचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा असल्यामुळे पुन्हा एकदा आपलं नेतृत्व आणि आपले मुद्दे कणखरपणे मांडण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि आता थेट ते भिडलेले आहेत निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाच्या कोर्टात अनेक प्रश्न टाकलेले आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडनं उत्तर आलेलं नाही असं म्हणत जोरदार घोषणाबाजी होतीये आणि ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत आहे, एकमेकांशी हात मिळवणी आहे असा आरोप जो यापूर्वी केला जात होता त्या आरोपाला त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांसकट उत्तर दिलेलं आहे, आकडेवारी सकट उत्तर दिलेलं आहे. एक मोठी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेमधनं आकडेवारी दाखवत त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. कशा पद्धतीनं घोळ झालाय, कुठे कुठे घोळ झालाय याचा उल्लेख त्यांनी केलेला होता. आणि सध्या आपण बघतोय SIR प्रक्रियेवरती सुद्धा राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि आरोप केलेले आहेत. अर्थातच वोट चोरी म्हणजे मतांच्या चोरीचे. राहुल गांधी हे विरोधी पक्षांना एकत्र घेत अशा स्वरूपात या मोर्चाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच थांबवलेलं आहे. गेटच्या काही अंतरावरती पोलिसांनी थांबवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 7 बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहेत या संपूर्ण परिसरामध्ये, जेणेयोगे सहजासहजी आतपर्यंत कोणाला जाता येणार नाही. मात्र सध्या आपण बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि काही महिला या बॅरिकेड्सवरती चढलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत. खासदार महिला या गेटवरती चढून जोरदार घोषणाबाजी करतायत. जे बॅरिकेडिंग केलेलं आहे त्या बॅरिकेड्सवरती चढलेल्या महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
राहुल गांधी यांची अडवणूक केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलेले आहे। पोलिसांसोबत इथे बातचीतही होताना पाहायला मिळते, मात्र तरीही या सर्व आंदोलकांना आत जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीये। इथे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं सध्या हे जोरदार आंदोलन सुरू आहे। प्रचंड मोठा खासदारांचा समुदाय इथे उपस्थित आहे। 300 खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। इतर कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते 7 बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतात। दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवलेला आहे, तो अडवून धरलेला आहे। हातामध्ये माईक घेत एकमेकांशी चर्चा सुद्धा केली आहे, मात्र चर्चेचा काहीही उपयोग झालेला नाहीये। पोलीस आपल्या म्हणण्यावर ठाम आहे। बॅरिकेडिंग जसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहेत, तसूभरही बॅरिकेड्स हटवले जात नाहीयेत आणि त्यामुळेच हे सगळे आंदोलनकर्ते खासदार आक्रमक होताना पाहायला मिळतात। काही महिला बॅरिकेड्स वरती चढलेल्या आहेत। हे बघा, ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात ज्यात या महिला खासदार वरती चढलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत। SIR वापस लो, वोट चोरी बंद करो, दादागिरी बंद करो, मोदी सरकार हाय हाय। SIR पुन्हा आणा आणि वोट चोरी बंद करा अशा स्वरूपाची या ठिकाणी मागणी केली जाते। खासदार आक्रमक झालेले आहेत। इथे आपण बघतोय समाजवादी पक्षाच्या, आम आदमी पक्षाच्या, तसंच DMK यासह इतर अन्य जे मित्र पक्ष आहेत ते दाखल झालेले आहेत आणि जोरदार मोर्चा निघतोय। प्रियंका गांधी या देखील या मोर्चात सहभागी आहेत आणि समोरच उभे ठाकलेले आहेत राहुल गांधी आणि त्यांच्या पाठोपाठ आपण बघतोय त्यांच्या सोबत असणारे समाजवादी पक्ष, आम आदमी, तसंच DMK आणि इतर मित्र पक्ष, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले खासदारही उपस्थित आहेत आणि जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात येते। 7 बॅरिकेड्स लावलेले आहेत, जेणेयोगे आजपर्यंत हे सर्वच्या सर्व खासदार जाऊ शकणार नाहीत। पूर्णपणे तयारी दिल्ली पोलिसांनी केलेली आहे, सज्ज आहेत आणि कोणालाही आत पाठवलं जाऊ दिलं जात नाहीये। तब्बल 300 खासदारांचा हा मोर्चा, मात्र 300 खासदारांना एकाच ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेला आहे। आजपर्यंत जाऊ दिलं जात नाहीये आणि पोलिसांकरवी सांगण्यात येते केवळ 30 जणांना तुमच्यापैकी आत जाण्यास परवानगी आहे, मात्र 30 नाही तर सर्वच्या सर्व जण आम्ही जाणार या मुद्द्यावरती सर्वच्या सर्व आंदोलनकर्ते ठाम आहेत। आणि राहुल गांधी तिथे उभे आहेत, अनेक कार्यकर्ते आता जमा झालेले आहेत। वोट चोरी कशी झालेली आहे हे दाखवणारे फलक सुद्धा इथे आणण्यात आलेले आहेत। आकडेवारी सुद्धा यापूर्वी स्वतः राहुल गांधींनी सांगितलेली होती आणि आता सुद्धा तशाच पद्धतीचे आकडे दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय। सध्या आपण बघतोय हा जो मोर्चा काढला जातोय SIR ची प्रक्रिया आणि त्यानंतर राहुल गांधींनी लावलेले प्रचंड मोठे आरोप आणि कशा पद्धतीनं मतांची चोरी झाली हे म्हणत सध्या हे आंदोलन सुरू आहे। माध्यम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। माध्यमांचे कॅमेरे आपण बघतोय उंचावले गेलेले आहेत आणि काही खासदार महिला या बॅरिकेड्स वरती चढलेल्या आहेत आणि त्या इथे जोरदार घोषणा देत आहेत। बॅरिकेडवरती चढून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र तब्बल 3 अशा करत 7 बॅरिकेड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच आता पुढे जाण्यासाठी मज्जाव केला जातोय। राहुल गांधी हे यापूर्वी सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते आणि म्हणूनच आजच्या मोर्चाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। कामकाज तहकूब झालेलं होतं आणि त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतनं हे 300 खासदार बाहेर पडलेत आणि निवडणूक आयोगावरच हा मोर्चा काढलेला आहे। अभूतपूर्व अशा स्वरूपाचा हा मोर्चा म्हणावा लागेल।
होताना पाहायला मिळते, कारण यापूर्वी सुद्धा या निवडणूक आयोगावरती केलेल्या प्रश्नांवरती भाजपनं उत्तरं दिलेली होती आणि भाजपकडनं देण्यात येणारी उत्तरं म्हणजेच आपस में मिलीभगत यावरती शिक्कामोर्तब होतंय असं म्हणत काँग्रेसच्या वतीनं आणि विरोधकांच्या वतीनं अनेक सवाल हे उपस्थित केले गेले। सध्या बघतोय एकीकडे या दोघांमध्ये म्हणजे भाजप आणि निवडणूक आयोगानं एकमेकांशी कशा पद्धतीनं मिलीभगत केलेली आहे, एकमेकांची मांडवली केली जाते अशा स्वरूपाचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। यातच स्वतः संजय राऊत यांनी सुद्धा जोरदार आरोप केलेले होते आणि संजय राऊतांनी या सगळ्यातले मोठे भागीदार आणि मोठे लाभदार निवडणूक आयोगाच्या या मतांचे फडणवीस आहेत असं म्हणत जोरदार स्वरूपाचे आरोप केले। तर विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधकांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते आणि आता कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं मतांची चोरी झाली, जी लोकसभेला झालेली नव्हती, मात्र ज्यावेळेला विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळेला झालेली ही मतांची चोरी आहे आणि याचवरती प्रश्न उपस्थित करत या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं द्यावीत असं म्हणत सध्या आपण बघतोय राहुल गांधी हे इथे दाखल झालेले आहेत। बराच वेळ झालाय, आपण बघतोय जवळपास एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। सध्या एकाच ठिकाणी पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना थांबवलेलं आहे। कोणीही पुढे जाणार नाही, जाऊ शकणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि आक्रमक झालेले असे हे सगळेच खासदार, कार्यकर्ते, आंदोलनकर्ते पाहायला मिळत आहेत। बॅरिकेड्सवरती चढून बाजूला जाण्याचा आणि वरती जाण्याचा प्रयत्न होतोय। समाजवादी पक्षाचे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्सवरती चढून आता वरती जाण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय। ही थेट दृश्य आपण बघतोय। आक्रमक झालेले सगळेच कार्यकर्ते आणि आता हे जे 3 बॅरिकेड्स आहेत त्या बॅरिकेड्सवरनं पुढे गेलेले आहेत। उड्या मारून पुढे जाण्याचा सर्व खासदारांचा प्रयत्न आपल्याला पाहायला प्रदर्शन है। चुनाव कमीशन तक भी नहीं जाने देते एमपीज को, एक कैसा लोकतंत्र है। सफा खासदार आक्रमक झालेले आहेत। चोर है, चोर है, चोर है, इलेक्शन कमिशन। अखिलेश यादव यांनी उडी मारून ते पुढे गेलेले आहेत आणि अर्थातच आता निवडणूक आयोगात आत शिरण्यासाठीचे हे सगळे खासदारांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात। सरळ मार्गाने जाऊ देत नसल्यामुळे बॅरिकेड्सवर चढून अखिलेश यादव हे पुढे गेलेले आहेत। सपाचे सगळे खासदार आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळाले होते। लाल टोप्या घालून सगळे सपाचे खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। माध्यमांचे कॅमेरे, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि दुसरीकडे जोरदार अशा पद्धतीनं घोषणाबाजी केली जाते। निवडणूक आयोग चोर आहे अशा स्वरूपाच्या घोषणा सुद्धा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत। सर्व भाषांमधले फलक या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। आता सगळेच खासदार आपल्याला बघायला मिळतात खाली बसलेले आहेत। जोपर्यंत आम्हाला आत जाऊ दिलं जात नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा पवित्रा इथे घेतलेला आहे आणि त्यासाठी सध्या सर्वच्या सर्व खासदार हे ठिय्या मांडून खाली बसलेले पाहायला मिळतात। सर्वच्या सर्व 300 खासदार इथे उपस्थित आहेत आणि सगळे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। चुनाव कमीशन के पास हमारी बात तक रखने के लिए नहीं जाने देते हैं क्योंकि गंभीर स्वरूपाचे आरोप SIR आणि त्याचबरोबरीनं मतांची चोरी या संदर्भात राहुल गांधी यांनी अक्षरशः रान उठवलेले आहे आणि पूर्णपणे पोलिसांकडून परवानगी मागत आतपर्यंत जावं असं म्हटलं जात आहे। मैं मरना चाहता हूँ, छोड़ दो मुझे। डेमोक्रेसी का कत्ल बर्दाश्त नहीं ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। अनेक खासदार खाली बसलेले आहेत आणि त्यानंतर इथे स्वतः शरद पवार हे देखील बसलेले आहेत, तसंच मल्लिकार्जुन खरगे हे देखील बसलेले आहेत। कारण निवडणूक आयोगाच्या वतीनं पुढे जाण्यास मज्जाव केला जातोय आणि म्हणूनच सर्व खासदारांनी आता रस्त्यावरतीच ठिय्या मांडलेला आहे आणि या ठिय्यामध्ये स्वतः शरद पवार देखील आहेत, मल्लिकार्जुन खरगे देखील आहेत। तर राहुल गांधी सुद्धा आता खाली बसलेले आहेत।
आपण इथे दृश्य बघतोय, राहुल गांधी खाली बसलेले आहेत, सर्व खासदार खाली बसलेले आहेत. आता हे ठिय्या आंदोलनात रूपांतरित होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे आत जाऊ द्या, निवडणूक आयोगाकडे प्रश्न विचारू देत असं म्हटलं जातंय, मात्र दुसरीकडे आत जाऊ दिलं जात नाही आणि म्हणून सर्व खासदार खाली बसलेले आहेत. अरविंद सावंत हे देखील या ठिकाणी बसलेले पाहायला मिळतात. तर लाल टोप्या घातलेले सपाचे सर्व खासदार सध्या इथे उपस्थित आहेत. तर बॅरिकेडिंग तोडून अखिलेश यादव मात्र पुढे निघून गेलेले आहेत आणि या बॅरिकेड्सवरनं उड्या मारत ते पुढे निघून गेलेत. आणि बाकीचे खासदार आपण बघतोय थांबलेले आहेत. जयराम रमेश हे सुद्धा या ठिकाणी आहेत. सर्वच्या सर्व खासदारांना प्रश्न विचारायचे आहेत आणि म्हणूनच आम्हाला आत येऊ द्या असं म्हणत निवडणूक आयोगावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडनं केला जातोय. गंभीर स्वरूपाचे आरोप हे निवडणूक आयोगावरती करण्यात आलेले आहेत आणि निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तरं द्यावीत अशी मागणी एकीकडे जोर धरतीये. मात्र निवडणूक आयोगानं याविरुद्ध 30 जणांनी तुम्ही इथे यावं आणि आमच्याशी चर्चा करावी असं म्हटलेलं आहे. निवडणूक आयोगावरती केलेले गंभीर आरोप, निवडणूक आयोगात असलेले अधिकारी हे सुद्धा कशा पद्धतीनं एकमेकांशी मिलीभगत असणारे आहेत, भाजपशी मिलीभगत असणारे आहेत आणि त्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचा आरोप करण्यात आलाय. अखिलेश यादव कशा पद्धतीनं बॅरिकेड्सवरती चढून आतपर्यंत गेलेले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. 3 बॅरिकेड्सवरून चढत त्यांनी उडी मारलेली होती आणि त्यानंतर ते पोहोचलेले आहेत इलेक्शन कमिशनमध्ये. आणि थेट दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. दिल्लीमध्ये अक्षरशः तणावाचं वातावरण निर्माण झालेले, विरोधकांनी पूर्णपणे हा सगळा रस्ताच तापवलेला आहे. संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत जाणारा हा रस्ता आहे. मकरद्वार बसून निघालेले हे सगळे 300 चे 300 खासदार सध्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी होतीये. चोर आहे असं म्हणत निवडणूक आयोगाच्या विरोधात ही घोषणाबाजी. वर्षा गायकवाड सुद्धा जोरदार पद्धतीने या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. प्रियंका गांधी यांच्या बाजूलाच बसलेल्या वर्षा गायकवाड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विरोधक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि विरोधकांचा आवाज जो आहे तो दाबला जातोय असं म्हणत निवडणूक आयोगावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात आहेत. तर राजकीय विश्लेषक प्रशांत वाघे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांतजी, एकीकडे प्रचंड अशा स्वरूपाचा हा दबाव निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे का निवडणूक आयोगावरती? इतक्या मोठ्या संख्येनं अभूतपूर्व अशा स्वरूपाचा काढलेला हा मोर्चा हा इतिहासातला पहिलाच असेल का? प्रज्ञा, हा मोर्चा खूप लक्षवेधी आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये किंवा अशा प्रकारचा मोर्चा ज्याचं नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते करतायत आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीतील सगळे गटनेते, प्रमुख नेते उपस्थित आहेत, अशा प्रकारचा हा कदाचित पहिलाच मोर्चा निवडणूक आयोगावर असावा. यापूर्वी आपण बघितलं असेल की दिल्लीमध्ये जंतर मंतर किंवा अन्य ठिकाणी आंदोलनं, निषेध किंवा मोर्चे व्हायचे, मात्र थेट निवडणूक आयोगावर, केंद्रीय निवडणूक आयोगावर निघालेला हा मोर्चा आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आटोपल्यापासून सातत्यानं निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, मात्र निवडणूक आयोगाकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही, उलट आम्हाला ते आरोपीच्या पिंजऱ्यात दाखल करतात असं म्हटलं गेलं. राहुल गांधींनी असंही म्हटलं की ते आम्हाला शपथपत्र मागतायत, मात्र आम्ही जनतेच्या सेवेची शपथ ही संसदेत घेतली गेली आहे. त्यामुळे या मोर्चाकडे अनेक अर्थांनी बघितलं जातंय. अनेक वेळा राहुल गांधींसोबत इंडिया आघाडीतले काही घटक पक्ष जे असतात त्यांची मतं म्हणजे सोबत नसतात, मात्र या मोर्चाच्या वेळी आपण बघतोय की आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय की इंडिया आघाडीतले सगळे पक्ष एकजुटीनं निवडणूक आयोगावर जात आहेत. अलीकडेच राहुल गांधींनी जे मतचोरी संदर्भात पत्रकार परिषद घेतली त्याबद्दलही शरद पवार असतील किंवा सगळे दिग्गज नेते, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, या सगळ्यांनी ती प्रेस ऐकली. पत्रकारांसाठी पत्रकार परिषद झाल्यानंतर नेत्यांसाठी राहुल गांधींनी एक खास प्रेझेंटेशन दिलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगावरची जबाबदारी पुन्हा वाढतीये आणि एकामागून एक शस्त्र राहुल गांधी काढतायत आणि निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी बाध्य करतायत. यापूर्वी निवडणूक आयोगानं काही कागद दिली होती आणि त्या कागदांवर त्यांचं स्टेटमेंट दिलं होतं, मात्र आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींनी त्या कागदांवर देखील आक्षेप घेतला होता. जेव्हा एखादी मोठी एवढी संस्था एखादं स्टेटमेंट करतेय तेव्हा त्या संस्थेला कोण ऑथॉराइज करतंय याच्यासाठी कुठलीही स्वाक्षरी नाही, कुठलाही स्टॅम्प नाही, कुठलाही लेटर हेड नाही. अशा प्रकारच्या डॉक्युमेंटला आम्ही अधिकृत का समजावं, असे एकूण एक म्हणजे प्रत्येक मुद्द्याची चिरफाड करत राहुल गांधींनी हा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला इंडिया आघाडीने एक दिलानं
साथ दिल्याचं आपल्याला दिसतंय. आतापर्यंतच्या ज्या एकूण मूव्ज होत्या या सगळ्या मूव्ज पैकी सगळ्यात मोठी ही मूव्ह मानावी लागेल आणि या निमित्त आता विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आता निवडणूक आयोग याच्यावर काय उत्तर देतं हे बघणं महत्वाचं ठरेल. प्रज्ञा. अगदी प्रशांतजी, तुमच्याकडनं अधिक माहिती घेणारच आहोत. मात्र सध्या आपण बघतोय प्रचंड आक्रमक झालेले सगळे खासदार इथे उपस्थित आहेत. 300च्या 300 खासदार जोरदार घोषणाबाजी करतायत. राहुल गांधी हे देखील या संपूर्ण परिसरामध्ये कशा पद्धतीनं जोरदार घोषणाबाजी होती आणि आज शिरण्याचा प्रयत्न एकीकडे केला जातोय यावरती लक्ष ठेवून आहेत. इथे दृश्य पोलिसांसोबत पोलीस या ठिकाणी बसलेल्या सर्व खासदारांना उठवण्याचा प्रयत्न करतायत. पोलिसांकरवी रस्त्यावरती बसून अशा पद्धतीनं आंदोलन होणार नाही यासाठी सुद्धा दबाव टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस इथून उठण्याची विनंती इथे खासदारांना करताना पाहायला मिळतात. मात्र तब्बल 300 खासदार या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. त्यांना उठवणं हे अर्थातच आता कठीण जाणार आहे आणि त्यामुळेच कितीही प्रश्नांची सरबत्ती केली तरी सुद्धा आतापर्यंत उत्तरं न मिळाल्यामुळे हे सगळेजण आंदोलनकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. अधिक माहिती आपण प्रशांत वाघे यांच्याकडनं घेतोय. राजकीय विश्लेषक आहेत. प्रशांत, आतापर्यंत आपण बघतोय अभूतपूर्व अशा स्वरूपाचा हा मोर्चा आहे की विरोधक इतक्या मोठ्या संख्येनं एकवटत आहेत. इंडिया आघाडीची ही एकजूट ही सुद्धा येत्या काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची म्हणावी लागेल. कारण आगामी निवडणुका तोंडावरती आहेत. अर्थातच केवळ बिहारचीच नव्हे तर येत्या महाराष्ट्रातल्या निवडणुका सुद्धा. हो, आगामी काळात बऱ्याच निवडणुका आहेत. विधानसभेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर आता पुढच्या 2 महिन्यांमध्ये बिहारची निवडणूक आहे. त्याच्या काही महिन्यांनंतरच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक होती आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांचं अर्थातच लक्ष या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. बिहारमध्ये जे मतदार पुनर्रचना यादी जी आहे SIR प्रकरणावरून सुरुवातीपासून विरोधकांनी मोर्चा तापवलेला आहे. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की एका बिहार राज्याच्या पार्श्वभूमीवर अख्ख्या देशाच्या संसदेला का वेठीस धरलं जात आहे. मात्र याही मुद्द्यावर राहुल गांधी आपल्या सहकाऱ्यांना म्हणजे विरोधकांना आपलं म्हणणं पटवून देण्यात यशस्वी ठरलं आहेत. त्यांनी म्हटलंय की आज बिहार आहे, उद्या बंगाल आहे, परवा तामिळनाडू आहे. पर्यायानं संबंध देशच जर आपला एका निमित्तानं जर अशा पद्धतीनं मॅनिप्युलेट केला जाणार असेल तर आपल्याला याच्या विरुद्ध लढा द्यावा लागेल. म्हणून आपण बघतो गेल्या दिवसापासून म्हणजे ऑपरेशन सिंधूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ला यावर चर्चा मागितली जात होतीच, ती झाली देखील नंतर. मात्र त्यासोबतच बिहारमधील SIR बद्दल देखील चर्चा मागितली जात आहे. आता यासाठी तृणमूल काँग्रेस देखील प्रचंड फॉर आहे. DMK म्हणजे MK स्टॅलिन यांचा जो पक्ष आहे तोही फॉर आहे. कारण त्यांच्याही राज्यामध्ये पुढच्या काळात निवडणुका होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. लोकसभेमध्ये आपण बघितलं की महाविकास नक्कीच काही तांत्रिक कारणामुळे प्रशांत आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र ही थेट दृश्य आपण बघतोय. शरद पवार हे देखील या ठिकाणी बसलेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे देखील आता खुर्च्या टाकून या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वच्या सर्व खासदार हे निवडणूक आयोगामध्ये आजपर्यंत जाण्याची मागणी करतायत आणि रस्त्यावरती जिथे जागा मिळेल तिथे फुटपाथवरती सुद्धा हे सगळे खासदार बसलेले आहेत. एकच मागणी, अर्थातच निवडणूक आयोगानं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. 11:30 वाजता बरोबर हा मोर्चा निघालेला आहे आणि दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगानं या सगळ्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं.